एका सुंदर तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न झालं आणि त्यांचा 1 महिन्याचा सुखी संसार अगदी चांगल्या पद्धतीने चालू लागला। फक्त 1 महिना आनंदात गेला तर 1.5 महिन्यानंतर त्या नवरीवर रडण्याची वेळ आली, कारण की त्या नवरीचा नवरा अचानक बेपत्ता झाला। नेमकं त्याच्यासोबत काय घडलं होतं, त्या नवरीवर दुःखाचा डोंगर का कसा कोसळला होता, काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे पश्चिम बंगालमधील एक जिल्हा आहे हुगळी, आणि याच हुगळी जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे श्रीरामपूर। श्रीरामपूरमध्ये घडलेली ही घटना आहे। एक तरुण असतो, त्याचं नाव असतं शुभज्योती बसू, हा 24 वर्षाचा असतो, तर त्याची जी बायको आहे चंदना ही 20 वर्षाची असते। या दोघांचं लग्न 13 मार्च 2022ला होतं। 13 मार्च 2022ला या दोघांचं लग्न होतं आणि लग्नानंतर हे दोघंही एवढे आनंदात असतात, अगदी आपला संसार सुखाचा करू लागतात। थोडाही वाद नाही, विवाद नाही, काय नाही, संसाराचा गाडा त्यांचा 48 दिवस म्हणजे 1.5 महिना अगदी आनंदित चालतो। आणि 1.5 महिन्यानंतर 2 मे 2022ला तो गायब झाला। कुठं गेला होता तो, काय झालं होतं त्याच्यासोबत, हा मोठा प्रश्न त्या नवरीला, तिच्या घरच्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना पडलेला होता, कारण की फक्त 1.5 महिना या दोघांच्या लग्नाला झाला होता। त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ पसरलेली होती। आता ज्या दिवशी तो गायब झाला त्याच्या काही तासानंतरच जे दिल्ली रोड आहे या श्रीरामपूरमध्ये, त्या दिल्ली रोडवर एका पुलाच्या कडेला लोकांना एक लाश मिळते आणि ती लाश असते बिना मुंडक्याची, त्याला शिर नसतं, फक्त धडच त्या ठिकाणी पडलेलं असतं। आता पोलिसांना ते धड मिळतं, पोलीस सगळी चौकशी करतात, तपासणी करतात की हे धड कोणाचं आहे, काय आहे, सगळं तपासायचा प्रयत्न करतात, त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात, पण काहीही उपयोग होत नाही, कारण की त्या धडाची ओळखच पटत नाही। मग ओळख पटवण्यासाठी त्या बॉडीवर ज्या काही खाणाखुणा आहेत त्या ठिकाणी एक टॅटू केलेला असतो, तो टॅटू सोशल मीडियावर त्याचा फोटो काढून टाकतात आणि विचारू लागतात की ही बॉडी कोणाची आहे, काय आहे। तेव्हा सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळं जे त्या टॅटूला ओळखत होते यांच्यापर्यंत ती बातमी पसरते आणि ते पोलिसांना सांगते, आणि ती असते ही शुभज्योती बसूची बायको चंदना पोलिसांना सांगते की ही माझ्याच नवऱ्याची डेड बॉडी आहे, ही माझ्याच नवऱ्याची लाश आहे। आता बेपत्ता होऊन त्याला काही तास झालेच होते आणि काही तासानंतरच त्याची बॉडी सापडल्याची बातमी त्या चंदनाला आली होती आणि बातमी ऐकताच दुःखांचा डोंगर तिच्यासमोर उभा टाकलेला होता। रडत रडत ती पोलीस स्टेशनमध्ये गेली, पोलिसांना सांगितलं की हा माझाच नवरा आहे, ज्योती बसू त्याचं नाव आहे आणि हा टॅटू त्याचाच आहे। सगळी काही ओळख पटल्यानंतर पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी त्याची बायको चंदना करत असते। मात्र पोलिसांना तपासाअंती काहीही सापडत नाही। पोलीस विविध ठिकाणी विविध मार्गाने तपास करून पाहतात, मात्र काहीही पोलिसांना क्ल्यू मिळत नाही। सगळ्या बाजूंना तपास करून गेल्यावर पोलीस त्या ज्योती बसूच्या घरी त्याच्या आईवडिलांना, त्याच्या आजूबाजूला लोकांना विचारू लागतात, तरीसुद्धा काही क्ल्यू मिळत नाही। मग ती जी चंदना आहे तिचीच चौकशी चालू करतात, तिचीच कसून चौकशी चालू करतात, तिलाच विचारपूस करतात आणि विचारतात की हे संपूर्ण कधी गायब झाले होते, यांचं नेमकं काय घडलं होतं। तर ती सांगते, आम्ही बाजारामध्ये गेलो होतो 2 मे 2022ला, तेव्हा आम्ही अचानक बाजारामध्ये इकडं गेलो तिकडं गेलो, अशा पद्धतीनं सगळं घडलं आणि मी आत्ता वापस येतो म्हणून ते गेले तर वापस आलेच नाही। मग मी त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत बसले, मात्र काही वेळाने कदरून मी घरी गेले, त्यांना कॉल करायचा प्रयत्न केला पण त्यांचा काही कॉल लागला नाही। मला वाटलं संध्याकाळपर्यंत वापस येतील, मात्र संध्याकाळीच ही बातमी माझ्या कानावर आली की त्यांची डेड बॉडी सापडली म्हणून। आता पोलिसांना इतर ठिकाणाहून काहीही क्ल्यू मिळत नव्हता, काही सुराग मिळत नव्हता, फक्त या चंदनाची चौकशी चालू होती।
मग दुसऱ्या दिवशी त्या चंदनाला पोलिसांनी विचारलं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेला होतात त्या त्या ठिकाणी आम्हाला सराव करून दाखवा, की म्हणजे तुम्ही काल कशा पद्धतीनं फिरलात याचा सराव करून दाखवा। आता तिनं जे काही पोलीस स्टेटमेंट दिलं होतं तिकडं पोलिसांनी ते सगळं लिहून घेतलं होतं। आता हिला जे बोलताना हिनं सांगितलं होतं तेच तिच्या लक्षात नव्हतं की मी नेमकं काल काय सांगितलं आहे म्हणून। आणि दुसऱ्या दिवशी ते सगळं दाखवत होती, इकडं जाताना तिकडं जाताना, तर तिचं सगळं काही बोललेलं चुकत होतं, तिनं जे काही सांगितलं होतं ते चुकत होतं, कारण की ती त्याला घेऊन बाजारामध्ये गेलीच नव्हती। तिनंच तिच्या नवऱ्याला ज्योती बसूला ठार केलं होतं। पोलीस म्हणे आता जास्त नाटकं करू नको, सगळा संशय तुझ्यावरच आहे आणि तूच हे केलं याचे आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत। पटापटा जर बोलली नाही तर तुझं काही खरं नाही, मग नाहीतर आमच्या पद्धतीनं आम्हाला विचारावं लागेल। पोलिसांना जेव्हा ती सांगते तेव्हा तिच्याबरोबर अजून 2 आरोपीची नावंसुद्धा समोर येतात। तर ती सांगते की आमचं लग्न 13 मार्च 2022ला आनंदात साजरं झालं, उत्साहात साजरं झालं। 1 महिन्यापर्यंत आमचा सुखी संसार चालू होता। मात्र एक महिन्यानंतर माझी जी मैत्रीण आहे श्रमिष्ठा, हिनं आम्हाला एक दिवस घरी जेवायला बोलवलं होतं आणि आम्ही दोघंही नवरा बायको माझ्या मैत्रिणीच्या घरी जेवायला गेलो आणि तिच्या घरी जेवायला गेल्यानंतर माझा जो नवरा आहे ज्योती बसू यांनी तिला नंबर मागितला। आता नंबर मागितला, तिनं सुद्धा आपल्याच मैत्रिणीचा नवरा आहे म्हणून नंबर दिला, मात्र हा तिला फोन करून परेशान करू लागला। मी तुझ्याकडं कधी येऊ, किती वाजता येऊ, मला तू खूप आवडतीयस, माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे असं तो तिला बोलू लागला। त्या श्रमिष्ठाचं सुद्धा लग्न झालेलं होतं, पण तिचा नवरा काही गुन्ह्यांमुळं हा जेलमध्ये होता, जेलमध्ये तो अटकेत होता आणि ही इकडं एकटीच राहायची। मात्र हा जो ज्योती बसू होता याचं नेमकंच लग्न झालेलं होतं, याला स्वतःच्या बायकोपेक्षा दुसऱ्याच्या बायकोमध्ये जास्त इंटरेस्ट येऊ लागला। त्या श्रमिष्ठाबरोबरच संबंध ठेवायचे तो प्रयत्न करू लागला। त्या श्रमिष्ठानं त्या चंदनाला समजून सांगितलं तुझ्या नवऱ्याला सांभाळ, तो उगाच माझ्या मागं लागला आहे। एकदा काय घरी बोलवलं तर त्यानं माझा नंबर घेतला, कॉल सुरू केले, मॅसेज सुरू केले आणि त्याला मी रिप्लाय दिला नाही, तो घरी यायलासुद्धा मागं पुढं पाहत नाही, त्याला काहीही कर आवर घाल। सुरुवातीला त्या चंदनाला सुद्धा हा सगळा मजाक वाटला, पण जेव्हा तिनं डोळ्यानं पाहिलं, ऐकलं, मॅसेज बघितले, कॉल बघितले, तेव्हा तिला सुद्धा धक्काच बसला। आणि जेव्हा त्या श्रमिष्ठाचा नवरा जेलमधून सुटून आला तेव्हा तिनं तिच्या नवऱ्याला सगळी काही गोष्ट सांगितली। बघा, ते आता नेमकाच जेलमधून सुटून आला होता आणि त्याच्या बायकोला एक जण अशा पद्धतीनं छेडछाड करत होता, तिच्यासोबत खेळत होता। आता ते गपचूप बसन का? मग एक दिवस हे जे 3 जण आहेत, ती चंदना, ती श्रमिष्ठा आणि त्या श्रमिष्ठाचा नवरा जो जेलमधून सुटून आला, अशा 3घांनी त्या ज्योती बसूला ठार करायचं ठरवलं। कारण की तो चंदनासोबत नेमकं लग्न झालेलं असलं तरी तिच्यासोबत चांगलं वागत नव्हता, तिला पाहिजे ते सुख जास्त देत नव्हता आणि या श्रमिष्ठाच्याच मागं लागलेला होता, म्हणून त्या चंदनाला तिचा राग आला। आणि इकडं हा नेमकाच जेलमधून सुटून आला तर त्याच्या बायकोवर कोणीतरी डोळा टाकतोय, तिला छेडतंय, म्हणून याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती। असं बघूनच ह्या 3 जणांनी त्याला ठार करायचा संपूर्ण प्लॅन केला आणि एक दिवस त्याला 1 मेच्या संध्याकाळी रात्री दारू पिण्यासाठी बोलवलं त्या श्रमिष्ठाच्या घरी। आता श्रमिष्ठाच्या घरी हे 3-4 जण दारू पेत बसले। ते ज्योती बसू अगदी खुश झाला दारू पिऊन, कारण की त्याच्यासाठी ती पार्टी ठेवण्यात आली होती आणि त्याला माहीत नव्हतं की आपलं आज काय होणार आहे म्हणून। या 3घांनीही थोडी दारू पिली आणि त्याला जास्त पाजली, त्याला एवढी पाजली की त्याला काही सूद राहिली नाही। तसंच त्याला उचललं, तिकडं नेलं बाहेर आणि त्याचं मुंडकंच कापलं, त्याचं धड शिरापासून वेगळं केलं, मुंडकं गंगा नदीत नेऊन फेकलं, तर धड इकडं दिल्ली रोडला एका पुलाच्या कडीला नेऊन टाकलं आणि हे आपापल्या घरी गेले। आणि त्याच्या बायकोनं चंदनानं 2 मेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की माझा नवरा हरवला आहे म्हणून। मात्र पोलिसांनी काही तासाच्या आतच या सगळ्या आरोपींना पकडलेलं होतं।
यामुळं पोलिसांच्या कामगिरीचं देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कौतुक करण्यात आलं होतं। पण देशामध्ये राज्यामध्ये अजूनही अशा पद्धतीनं घटना घडत आहेत। त्याचा स्वतःचा सुखी संसार सोडून दुसऱ्याच्या संसारामध्ये तो ढवळाढवळ करत होता। स्वतःची बायको सोडून दुसऱ्याच्या बायकोकडे मोठ्या प्रमाणात बघत होता आणि तिच्याच नादाला लागून त्याचा स्वतःचा घात त्यानं करून घेतला होता। पण तरीसुद्धा कायदा हातात घेणं हे कुठल्याही स्वरूपानं योग्य नाही। त्यामुळं हे काही जे तिघजण आहेत या तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत। पोलिसांनी चार्जशीटसुद्धा त्यांच्याविरुद्ध तयार केली आहे आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षा त्यांना कशा पद्धतीनं होईल पोलिसांनी याचीसुद्धा तयारी केली आहे। मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।